तर चला मुलांनो, आपल्याला घरचा अभ्यास करायचा आहे. तिसरी चौथीचा आज गणित विषयाचा 34वा दिवस आहे. आज आपण काय शिकणार आहोत? 3 अंकी 4 अंकी संख्यांना 1 अंकी संख्यानं गुणायचं आहे. आज आपल्याला खूप सोपा गुणाकार आहे. दिसायला खूप मोठा दिसतो पण खूप सोपा आहे. सोबतच आपल्याला एकक आणि दशकाच्या जागेवर शून्य असल्यावर गुणाकार सोप्या पद्धतीने कसा करायचा हे पण पाहायचं आहे. वस्तुरूपात गुणाकार करायचा आहे. भरपूर अभ्यास आहेत, भरपूर उदाहरणं आहेत. चला करू घरचा अभ्यास. मोबाईल लांब ठेवायचा, बॉक्सची वही, पट्टी, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे. नमस्कार मुलांनो, आपल्याला 43 गुणिले 7 हा गुणाकार शिकायचा आहे. 43 गुणिले 7 म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचे पाहूत. आपल्याला 43 ही संख्या आहे. तेवढे मी 43 वस्तू घेतलेल्या आहेत. 10, 20, 30, 40, 41, 42, 43. हे किती आहेत? 43 आहेत. हे 10 दशकाची कांडी आहे. तर ह्याच्यामध्ये 10 आहेत. तर 43 ह्या मी वस्तू घेतलेल्या आहेत. 43 वस्तू मी कितीदा घेतलेल्या आहेत? 3 वेळा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 वेळा 43 वस्तू घेतलेल्या आहेत. गुणाकार म्हणजे काय? एकाच संख्येचा वारंवार केलेली बेरीज म्हणजे गुणाकार. आता ह्यांची आता आपल्याला काय करायची? सगळ्यांची बेरीज करायची आणि इथं काय करायचं आहे? गुणाकार करायचं. बघू दोघांचं उत्तर सारखं येतं का. आता 7 त्रिक 3 कांड्या काढल्या. 7चा पाडा 3 घरं मोजायचं. 7, 8, 9, 10. सॉरी 7 7 1 7, 7 2 14, 7 त्रिक 21. आता 21 कसं लिहिणार मी? दशकाच्या घरात 2 आणि इथं 1. आता 7चा पाडा 4 पर्यंत मोजायचा. 4 घरं काढले. 7 7 1 6, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28. 28 आणि हातच्याचे 2 आलेले. 28 29 30. आता हे 2ची बेरीज करायची आपल्याला. गुणाकार म्हणजे बेरीज, कुठेही बेरीजच करा. 7 हातचा हा बेरीज करायचा असतो. 7 28 आला होता गुणाकार. 29 30. 28 मध्ये 2 मिसळले किती झाले? 30 झाले. आता 43 गुणिले 1 आपला गुणाकार किती आला? 43 गुणिले 7 गुणाकार किती आला? 301. 43 गुणिले 7चा गुणाकार किती आला? 301. आता ही बेरीज तेवढी येते का बघू आपण. पहिल्यांदा काय करणार मी? एकक एकत्र करणार. सगळे एकक गोळा केले. हे सगळे एकक मी गोळा केले. किती आहेत मोजू? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. किती झाले हे एकक? 21 आहेत सगळे. किती आहेत? 21. आता दशक मोजते मी. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120 130 140 150 160 170 180 190 200 210 220 230 240 250 260 270 280. किती झाले हे? 280. आता ह्याच्यातले 10 वेगळे करते. हे 280 आहेत बरं का. 280. किती आहेत हे? 280. हे किती आहेत? 21. ह्या दोघांची बेरीज केली. एकत्र करायचे ना आपल्याला म्हणून बेरीज केली. तर 0 मध्ये 1 मिसळला किती झाला? 1 राहिला. झाला. 8 मध्ये 2 मिसळले. 8 9 10. 10 ला कसं करणार आपण? इथे घेतलं, इथं 0 घेतलं. 2 मध्ये 1 मिसळला 3 झाला. बघा आता 301 बेरीज आली इथं आणि इथं सुद्धा 301 बेरीज आली. इथं काय केलेली पण मी? बेरीज केलेली आणि इथं काय केलेलं आहे? गुणाकार केलेला आहे. आता हे 180 180 280 280 मध्ये मी हे 10 मिसळले. 280 290 290 मध्ये मी 10 मिसळले. नो हा हे 10 हे 10 290 300 300 मध्ये हा 1 मिसळला. 301. किती झाले हे? 301. आणि 43 गुणिले 7 बरोबर 301 झाले. तर मुलांनो आपल्याला 4 अंकी संख्यांना 1 अंकी संख्येनं आज गुणायचं आहे. खूप सोपे गणित आहेत. एकदा तुम्हाला गुणाकार कळाला
पाडे मोजता आले की नंतर सगळं सोपं आहे. असे किती मोठे गणित तुम्ही 10 अंकी संख्यांना सुद्धा गुणू शकतात, काहीच अडचण नाही. फक्त तुम्हाला 1 ते 9 पर्यंत पाडे यायला पाहिजेत आणि 100 पर्यंत उजनी मधली आदली कशी यायला पाहिजे. आणि बेरीज तर आवश्यकच आहे, कारण की गुणाकाराचंच दुसरं नाव बेरीज आहे. तर इथं पाहत आपल्याला 4132 गुणिले 5 करायचे. मोठा गुणाकार आहे म्हणून अजिबात घाबरायचं नाही, उलट मज्जा आहे म्हणून मजा करायची, कारण की मोठा गुणाकार असला की आपल्याला जास्त वेळ पाढे म्हणता येतात. आणि चला आता करू आपण 4132. ह्या संख्येला आपल्याला कितीनं गुणायचं आहे? 5 गुणायचं. कितीनं गुणायचं आहे? 5. आता पहिल्यांदा एककाला, दशकाला, शतकाला आणि हजाराला गुणायचं, बाकी दुसरं काहीच नाही. क्रम सोडायचा नाही आणि एकाखाली एक बरोबर संख्या आली पाहिजे. आता 5चा पाडा आपल्याला 2 पर्यंत मोजायचा आहे. आता 5चा पाडा आपल्याला 2 पर्यंत मोजायचा. 5 1 5, 5 2 10. 10 कसं लिहिणार आहे मी? इथं 1 आणि इथं 0. आता बरेच जण काय करतात, असं 10 लिहितात, 10 मध्ये इथे 0 लिहायचं आणि नंतर इथं हाच्याला 1 लिहायचं. असं काही करायची गरज नाही, कारण की दशकाच्या घरातली संख्या दशकाच्या घरात आपल्याला पाठवायची लागेल. मग फक्त ते दशकाच्या घरात जेव्हा ती जाते तेव्हा त्याला हातचा म्हणतात. आता 5 ना आपल्याला 3 ला गुणायचे. 5चा पाडा 3 पर्यंत म्हणायचा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. 15 आणि हातच्याचं 1 मिसळला, त्याच्यामध्ये किती झाला? 16 झाला. मग 16 कसं लिहिणार आहे मी? इथं 1 आणि इथं 6. आता हा हातचा मिसळ आहे मी, त्याच्यामुळे याच्यावर कट मारणार. आता 5चा पाडा 1 पर्यंत मोजायचा. 5 1 5 आणि हातच्याचं 1 6. 6 घेतले इथं. आता 5चा पाडा 4 पर्यंत मोजायचा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. किती आले? 5 4 20. आता हे गणित तुम्हाला लिहून घ्यायचे, तुम्हाला करायचे आहेत. येत नसलं इकडं पहा, हे येत जरी असले तरी हे गणित करत करत थोडंसं इकडं पहा, कारण की काहीतरी नवीन असतं म्हणून इकडं पहा आणि थोडंसं लक्ष द्या. दोन्हीच कामं एका वेळेला करायची. हे पण गणित तुम्हाला करायचे आहेत आणि हे सुद्धा गणित तुम्हाला शिकायचे आहेत. ठीक आहे. पुढचं गणित आहे आपलं 4304 गुणिले 7. आता ह्या संख्येला आपल्याला 7 न गुणायचं आहे. आता पहिल्यांदा आपण एककाला गुणणार. एकक कोण आहे? 4. 7चा पाडा 4 वेळेस म्हणायचा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28. 28 कसं लिहिणार आहे मी? दशकाच्या घरात 2 आणि इथं 8. आता 7चा पाडा 0 पर्यंत मोजायचा. 7 0 0च. 7 0 0 अधिक 2. 0 मध्ये 2 मिसळले, 1 2. 0 मध्ये 2 मिसळल्यावर किती आली बेरीज? 2 आली. तर 7 मध्ये 3 मिसळ. 7चा पाडा 3 पर्यंत मोजायचा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21. 21 कसं लिहिणार आहे मी? इथं 2 आणि बरोबर इथं 1. अरे इथं काट मारायची राहिली की. आता इथं 21 लिहिले मी. 21 कसं लिहिले? पुढच्या घरात 2 लिहिले आणि इथं 1 लिहिले. आता 7चा पाडा आपल्याला 4 पर्यंत मोजायचा आहे. 7चा पाडा 4 पर्यंत. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28 आणि हे 2 आलेले 29 30. किती सोपं आहे बघा बरं. फक्त लिहित असताना एक काळजी घ्यायची की एकाखाली एक संख्या आल्या पाहिजेत. आता इथे बघा बरं, माझं 7 थोडंसं इकडं आले, असं सुद्धा नको. बरोबर 7 हे 4च्या खाली यायला पाहिजे होतं. 7 इकडं आलं ना, 8 पण इकडं आलं माझं. आणि इथं पूर्ण इथं जर दुसरी संख्या असली असती, गुणक दुसरा जर राहिला असता तर हे गणित पूर्ण चुकलं असतं. ठीक आहे, सगळं समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता पुढचं गणित आहे आपलं 7542 गुणिले 9. हा गुणाकार करायचा आहे. दिसायला जरी मोठा असला तरी खूप सोपा आहे. 9चा पाडा 2 घरापर्यंत मोजायचा. 9 न पहिल्यांदा एककाला गुणला आपण. 9चा पाडा 2 पर्यंत मोजायचा. 9 1 9, 9 2 18. 18 कसं लिहिणार मी? इथं 1 आणि इथं 8. आता 9चा पाडा आपल्याला 4 घर मोजायचा आहे. 9चा पाडा 4 घर मोजायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36.
36 आणि हातच्याच एक आलेला 36 आणि 37. आता 37 कसं लिहिणार मी? इथं 3 आणि इथं 7. 37 कसं लिहिलं मी? इथं 3 आणि इथं 7 लिहिले. 3 दशक 7 37. 3 घातले मी दुसऱ्या घरामध्ये. दुसऱ्या घरामध्ये त्या संख्येच्या वर लिहिले आणि 7 खाली लिहिले. आता 9चा पाडा आपल्याला 5 पर्यंत मोजायचा. 9चा पाडा 5 पर्यंत. एककाला गुणलं, दशकाला गुणलं, आता शतकाला गुणायचं. 9चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. 45 मध्ये 3 मिसळायचे. मिसळायचे म्हणजे बेरीज करायची. बेरीज करायची म्हणजे पुढे मोजायचं. 9 5 45, 46, 47 आणि हे 48. 48 कसं लिहिणार मी? इथं 4 आणि इथं 8. आता हे मिसळले म्हणून 4 काट मारली. आता 9चा पाडा 7 पर्यंत मोजायचा. 9चा पाडा 7 पर्यंत मोजू. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63. 63 मध्ये 4 मिसळायचे आहेत आपल्याला. 63 मध्ये किती मिसळायचे? 4. 63, 64, 65, 66 आणि 67. किती झाले हे? 67. 6 दशक 7 67. तर असं आपलं गणित आलेलं आहे. 7542 गुणिले 9 बरोबर 67,878 हे उत्तर आलेलं आहे. कोणत्या गणिताचं? ह्या गणिताचं. पुढचं गणित आहे आपलं 5184 गुणिले 7. आता 7चा पाडा आपल्याला 4 पर्यंत मोजायचा आहे. 4 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28. 28 कसं लिहिणार मी? इथं 2 आणि इथं 8. तर 7चा पाडा दशकाची संख्या 8 आहे. 7चा पाडा 8 पर्यंत मोजू. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56. 56 मध्ये 2 मिसळले. 56, 57 आणि 58. 58 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 5 आणि इथं 8. 58 कसं लिहिणार? इथं 5 आणि इथं 8 लिहिणार आपण. आता पुन्हा नंतर 7चा पाडा 1 पर्यंत मोजायचा. 7 1 7, 7 1 7. आता ह्या 7 मध्ये 5 मिसळायचे आहेत आपल्याला. 7 मध्ये किती मिसळायचे आहेत? 5. 7 8 9 10 11 12. किती उत्तर आलं आपलं? 12. 12 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 1 आणि इथं 2. पुन्हा नंतर 7चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 7चा पाडा 5 पर्यंत. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35. 35 मध्ये 1 मिसळला किती झाले? 36. 35 मध्ये 1 मिसळला 36 झाले. अशा प्रकारे आपलं हे गणित झालेलं. 7 5 35 आणि हातच्याचा 1 मिसळला 36 म्हणजे 5184 गुणिले 7 बरोबर गुणाकार किती आला आपला? 36,288. पुढचं गणित बघा आता आपलं 9,390 गुणिले 8. आता हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. आता 8 न 0 ला गुणायचं. आधी एककाला गुणायचं. 8 0 0. 8 न कोणत्याही संख्येनं 0 ला गुणलं तर गुणाकार हा 0 येतो. मग नंतर दशकाला गुणवतो आपण. दशक कोण आहे? इथं 9. मग 8चा पाडा आपल्याला 9 पर्यंत मोजायचा आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72. 72 कसं लिहिणार आहे मी आता? इथं 7 आणि इथं 2. वरती 7 लिहिले आणि इथं 2 लिहिले. आता नंतर 8चा पाडा शतकापर्यंत मोजायचा. 8 शतकाच्या जागेवर कोण आहे? 3. 8 त्रिक 8 1 8, 8 2 16, 8 3 24. 24 मध्ये 7 मिसळायचे. मिसळायचे म्हणजे बेरीज करायची. मग आता 24 मध्ये 7 मिसळले किती झाले बघू आपण. 24 25 26 27 28 29 30 31. किती बेरीज झाली आपली?
31. 31 कसं लिहिणार आहे मी? इथं 3 आणि इथं 1. इथं 3 आणि इथं 1 लिहिलं. आता पुन्हा नंतर 8 ना आपल्याला 1000 ला गुणायचंय. 1000च्या जागेवर कोण आहे? 9. 8 9. 8 ना 9 पर्यंत, 8चा पाडा 9 पर्यंत मोजायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72. 72 मध्ये 3 मिसळले. 72, 73, 74 आणि 75. 72 मध्ये हे हातच्याचे 3 मिसळले, किती झाले? 75. तर आपला गुणाकार किती आला मग? 9390. हे आपले गुण्य आणि गुणक कोण आहे? 8. आणि गुणाकार किती आला आपला? 75120. पुढचं गणित आहे बघा आता आपलं. 5142 गुणिले 6. आता हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. तर किती अंकी संख्या आहे? 4 अंकी. एकक, दशक, शतक, हजार. 5142 गुणिले 6. आता पहिल्यांदा काय करणार आपण? एककाला गुणणार 6 न, नंतर दशकाला गुणणार 6 न, 6 न नंतर शतकाला गुणणार आणि नंतर 6 न 1000 ला गुणणार. तर पहिल्यांदा काय करू आपण? 6 न 2 ला गुणू. 6चा पाडा 2 पर्यंत मोजायचा. 6 1 6, 6 2 12. 12 कसं लिहिणार आहे मी? इथं 1 आणि इथं 2. आता नंतर 6चा पाडा 4 पर्यंत मोजायचा. 6चा पाडा 4 पर्यंत मोजायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24. 24 आणि हातच्याचं 1 25 झाले. हातच्याचं 1 मिळून किती झाले? 25. 25 कसं लिहिणार आहे मी? इथं 2 आणि इथं 5. पुन्हा नंतर 6 न 1 ला गुणलं. 6 1 6 आणि हातच्याचं 1 मिसळला, त्याच्यामध्ये मिसळला म्हणजे बेरीज केली. 6 1 6, 7 8. किती आला गुणाकार? 8. आता नंतर 6चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30. हातचा नाहीये त्याच्यामुळे आपण डायरेक्ट 30 लिहिलेलं आहे. तर 5142 गुणिले 6. तर किती आला गुणाकार आपला? 30852. झाले का तुमचे हे गणित करून? माझे तर झाले. आता पुढचं गणित घेणार आहोत आपण. गुणाकार करूयात. आता हे गणित खूप मोठं आहे म्हणून अजिबात घाबरायचं नाही. मी आहे ना, मी शिकवायला तुम्हाला. आणि जेवढं मोठं गणित असेल ना तेवढी मजा येते बघा. मला तर खूप मजा येते. कारण की काय होतं, नुसते पाडे म्हणायचे, पाडे म्हणायचे, पाडे म्हणायचे, पाडे म्हणायचे आणि म्हणत जायचं. आणि मोठं गणित केलं की खूप आनंद येतो आपल्याला. हे मी एवढं मोठं गणित केलं असं भारी वाटतं ना, म्हणून. आता ठीक आहे. आता हे किती संख्या आहे? 67452. 6,767,452 गुणिले 9. आता हा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता 9 न कितीला गुणायचं? 2 ला. 9 न कितीला गुणायचं आहे? 2 ला. 9 1 9, 9 2 18. 9 1 9, 9 2 18. 18 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 1 आणि इथं 8. 2 9 8 एका रांगेत आलेत बघा माझे. पुन्हा नंतर दशकाला गुणूत. दशकाच्या जागी कोण आहे? 5. 9चा पाडा 5 पर्यंत मोजू. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. 45 मध्ये 1 मिसळला, किती झाले? 46. 46 कसं लिहिणार आहे मी? इथं 4 आणि इथं 6. 46 कसं लिहिलं मी? इथं 4 आणि इथं 6 लिहिले. आता 9चा पाडा 4 पर्यंत मोजायचा. 9चा पाडा कुठपर्यंत मोजायचा? 4 पर्यंत. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36. 9 4 36. 36 मध्ये 4 मिसळले. 36 37, 38, 39, 40. किती आली बेरीज आपली? 40. 40 कसं लिहिणार आहे मी? इथं 4 आणि इथं 0. हे 4 मिसळले, हे पण 1 मिसळला. 40 कसं लिहिलं? इथं 4 आणि इथं 0 लिहिलं. आता पुन्हा नंतर 9 न 1000 ला गुणायचं. 1000च्या जागेवर कोण आहे? 7. 9चा पाडा 7 पर्यंत मोजला. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63. 9 7 63. 63 मध्ये 4 मिसळायचे आपल्याला. 63 मध्ये किती मिसळायचे? 4. 63 64 65
66 आणि हे 67. किती झाले? 9 7 63. 63 आणि 4 मिसळले 67 झाले. 67 कसं लिहिणार आहे मी? इथं 6 आणि इथं 7. 67 कसं लिहिले मी? वर 4 आणि इथं वर 6 आणि इथं 7 घेतले. हे 4 मिसळले म्हणून कट मारला मी. आता 9चा पाडा 10,000 पर्यंत मोजायचा. 10,000 कोण आहे? 60,000 आहेत. 9 6 ला गुणायचं. 9चा पाडा 6 पर्यंत मोजायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54. 54 मध्ये 6 मिसळायची. हातचे आलेले 6 मिसळावे लागतात ना. 6 54 55 56 57 58 59 60. किती उत्तर आलं आपलं? 60. मग आता किती गुणाकार आला रे आपला? 67,452. हा आपला गुण्य होता. गुणक होता 9 आणि गुणाकार किती आला बघा आपला? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 6,07,068 इतका आपला गुणाकार आला आहे. तुम्हाला हे गणित लिहून घ्यायचेत. आधी लिहून घ्या, नंतर सोडवा. काय करायचं? आधी गणित फास्ट उतरून घ्या, लिहून घ्या. फक्त 6च गणित आहेत. किती वेळ लागणार आहे लिहायला? फक्त जरा लक्ष देऊन लिहा कोणते अंक आहेत. कारण की मी तर जर शिकवताना, तुम्ही लिहिताना थोडं चुकलं तुमचं आणि मी तर शिकवताना वेगळं गणित आलं तर तुम्हाला वाटणार तुमचं गणित चुकलं म्हणून लिहित असताना जरा संख्या नीट बघून लिहा. किती? फक्त 6 तर गणित आहेत. घ्या लिहून. पण उत्तर माझे बघून लिहू नका. चेक करा, तुमचं गुणाकार करा आणि करून झाल्यानंतर बघायचं की आपलं गणित बरोबर आहे का. पुढचं गणित आहे 15,092 गुणिले 8. 15,092 गुणिले 8. आता 8चा पाडा आपल्याला पहिल्यांदा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 ला गुणायचे. पहिल्यांदा आपण कुणाला गुणणार? एककाला. 8चा पाडा 2 पर्यंत मोजायचा. 8 1 8, 8 2 16. 16 कसं लिहिणार आहे? इथं 1 आणि इथं 8, इथं 6. 8 2 16, इथं 1 घेतला आणि इथं 6 घेतले. पुन्हा नंतर मी 8 न 9 ला गुणलं. 8 गुणिले 9. 8चा पाडा 9 पर्यंत मोजायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72. 72 आणि हातच्याचं 1 73. 72 आणि हातच्याचं 1 मिसळला किती झाले? 73. 73 कसं लिहिणार आहे मी? इथं 7 आणि इथं 3. हा एक कट केला मी. 73 कशी लिहिले? वरती 7 आणि इथं 3 लिहिले. पुन्हा नंतर 8चा पाडा आपल्याला 0 पर्यंत मोजायचा आहे. 8 0 0. कोणत्याही संख्येनं 8 लागून 0 ला गुणलं की गुणाकार हा 0 येतो. मग 8 0 0. 0 मध्ये 7 मिसळले आपण. 0 1 2 3 4 5 6 7. किती आली बेरीज आपली? 7 आली. पुन्हा नंतर 8चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 8चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40. 40 कसं लिहिणार आहे? इथं 4 आणि इथं 0. 40 कसं लिहिलं मी? वरती 4 आणि इथं 0 लिहिलं. नंतर 8चा पाडा 1 पर्यंत मोजायचा. 8 1 8 आणि हातच्याचे आलेले 4. हातच्याचे मिसळायचे म्हणजे बेरीज करायची. आता हातच्याचे 4 मिसळले. 8 1 8, 9 10 11 12. किती बेरीज झाली आपली? हातच्याची 12 बेरीज झाली. तर किती गुणाकार आला आपला? गुण्य किती होता? 15,092 गुणिले 8. उत्तर किती आलं बघा आपलं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1,20,736 इतकं आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा गुणाकार आहे आपला 34,521 गुणिले 4. खूप सोपा गुणाकार आहे. आता पहिल्यांदा एककाला गुणू. 4 1 4. नंतर 4चा पाडा 2 पर्यंत मोजायचा. 4 1 4, 4 2 8. पुन्हा नंतर 4चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. 20 कसं लिहिणार आहे मी? इथं 2 आणि इथं 0.
पुन्हा नंतर 4चा पाडा 4 पर्यंत मोजायचा, 4चा पाडा 4 पर्यंत मोजायचा, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 16 आणि हातचे 2, 16 17 18, 16 मध्ये 16ची आणि 2ची बेरीज केली, किती आले आपले 18. 18 कसं लिहिणार आहे मी, इथं 1 आणि इथं 8. 4चा पाडा 3 पर्यंत मोजायचा, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 12 आणि त्याच्या 12 मध्ये 12ची आणि 1ची बेरीज केली, किती झाले 12 13. तर आपलं उत्तर किती आलेले बघा, एकक दशक शतक हजार 10,000 34,521 गुणिले 4 बरोबर उत्तर किती आलं आपलं, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1,38,084 आपलं उत्तर आलेलं आहे. चला मुलांनो, आता पुढचा अभ्यास करू आपण. 50,329 गुणिले 6 हा असा आपला गुणाकार आहे. आता आपण काय करणार, 9 एककाला पहिल्यांदा गुणणार, 6चा पाडा 9 पर्यंत मोजायचा, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 1 42, 6 8 48, 6 9 54. 54 कसं लिहायचं, इथं 5 आणि इथं 4. नंतर 6चा पाडा 2 घरं मोजायचा, 6 1 6, 6 2 12, 12ची आणि 5ची बेरीज करायची, 12ची आणि 5ची काय करायची बेरीज, 12 13 14 15 16 17, किती आलं 17. 17 कसं लिहिणार आहे मी, इथं 1 आणि इथं 7. आता हे 5 मिसळलेत मी, कट मारला याच्यावर. नंतर 6चा आणि 3चा गुणाकार करायचा, 6चा पाडा 3 पर्यंत मोजायचा, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 18 मध्ये 18ची आणि 1ची बेरीज करायची, 18 आणि 1 मिसळला 19 झाले. 19 कसं लिहिणार आहे मी, इथं 1 आणि इथं 9. हे मिसळ म्हणायची, कट मारला. 6 0 0, कोणत्याही संख्येला 0 न गुणलं तर गुणाकार हा 0 येतो, 6 0 0. नंतर 6चा पाडा 1 पर्यंत, 0 मध्ये 1 मिसळला, 0 अधिक 1 किती झाली 1. 6चा पाडा 5 पर्यंत मोजला, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, हातचा आला नव्हता. तर 50,329 गुणिले 6 गुणाकार किती आला आपला, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 3,01,974 इतका आपला गुणाकार आला आहे. तर मुलांना पुढचं गणित आहे आपलं 75,046 गुणिले 5 इतका गुणाकार आलेला आहे. इतका हा गुणाकार करायचा आपल्याला. तर आपल्याला पहिल्यांदा काय करणार, आपण 5चा पाडा 6 पर्यंत मोजणार, 5 1 5, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30. 30 कसं लिहिणार आहे मी, इथं 3 आणि इथं 0. नंतर 5चा पाडा 4 पर्यंत मोजायचा, 5चा पाडा 4 पर्यंत मोजायचा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 20 मध्ये 3 मिसळले, 20ची आणि 3ची बेरीज करायची, 20 21 22 23. 23 कसं लिहिणार आहे मी आता, इथं 2 आणि इथं 3. नंतर 5चा पाडा 0 पर्यंत मोजायचा, 5 0 0 आणि 0ची आणि 2ची बेरीज केली, किती आले 1 2. 5चा पाडा 5 पर्यंत मोजायचा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. 25 कसं लिहिणार आहे मी, इथं 2 आणि इथं 5. नंतर 5चा पाडा 7 पर्यंत मोजायचा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35. 35 आणि 2ची बेरीज करायची, 35 आणि 2ची काय करायची बेरीज, 35 36 37, किती आली बेरीज आपली 37. तर आता आपलं उत्तर किती आलेलं आहे बघा. आपला गुण्य होता 75,046, गुणक होता 5
आणि गुणाकार किती आला आपला? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 3,75,230 इतका आपला गुणाकार आलेला आहे. पुढचं गणित आहे आपलं 3,37,452 गुणिले 0. खूप अवघड गुणाकार आहे. 0,2 0, 0,5 0, 0,4 0, 0,7 0, 0,3 0. कोणत्याही संख्येला, मग ती किती का मोठी असू दे किती का लहान असू दे, 0 गुणलं तर गुणाकार हा 0च येतो. किती अवघड गणित. तर आता इथं 140 गुणिले 20, 140 गुणिले 20. आता हे करत असताना आपल्याला फक्त हे गणित वेगळं का शिकवायले, कारण की एककाच्या जागेवर 0 आहे. मग अशा वेळेला काय करावं लागतं, की हे जे 0 आहे ते वेगळं काढायचं आणि पटकन ती संख्या 0 काढलं की संख्या लहान होते आणि पटकन आपण गुणाकार करू शकतो. म्हणून मी ते 0 काढलेलं हे तुम्हाला शिकवत आहे. आता इथे बघा 1 2 किती 0 आहेत? 1 2 आधी बाजूला काढले. मग आता कोण राहिलं? 14 आणि 2. हे 0 आणि हे 0 काढलं. किती राहिलं? 14 गुणिले 2. आता 14 गुणिले 2चा गुणाकार येतो का आपल्याला? किंवा 14चा पाडा जर येत असला तर खूप चांगली गोष्ट आहे. 14 1 14, 14 2 28. किंवा तुम्हाला इथे गुणाकार करून दाखवते मी. 14 गुणिले 2, 2 चोक 8, 2 2. 14 2 2 किती आली? 28. म्हणजे गुणाकार किती आला आपला? 28. 2800 इतका गुणाकार आलेला आहे. हे गणित दिसायला मोठे दिसतात, पण जर एककाच्या जागी जर 0 असेल तर खूप सोपे गणित आहेत. फुगा मोठा असला म्हणून काय उचलायला खूप जड असतो का? नाही. तसे हे गणित आहेत, खूप मोठे दिसतात पण खूप सोपे आहेत. आता हे 250 गुणिले 10. आता इथे एककाच्या जागेवर 0, आधी 0 आपण काढून घेऊ. 1 2 2 0 1 2 1 2. आता गुणाकार काय आला? 25 गुणिले 1, 25 1 25. आता तसंच आहे पुढचं गणित. एकक आणि दशकाच्या जागेवर सलग 0 आहेत म्हणून मी ते बाजूला काढले. आता कोण राहिलं? 14 गुणिले 3. आता 14 गुणिले 3, 14 गुणिले 3, 3 चोक 12, 3 1 3 आणि 3 मध्ये 1 मिसळला 4. किती आला गुणाकार आपला? 42. किती गुणाकार आला? 42. एवढ्या मोठ्या गणिताचं 0 बाजूला काढल्याने एवढा छोटा गुणाकार झाला. पुढचं गणित आहे बघा 560 गुणिले 2. 560 गुणिले 2. आधी मी 0 बाजूला काढला. काय केलं? 0ला बाजूला काढलं. कोण राहिलं आता? 56 गुणिले 2. 56 गुणिले 2. बेसख 12. 12 कसं लिहिणार मी? इथं 1 आणि इथं 2, इथं 1 आणि इथं 2. 2 पंचे 10, 10 मध्ये 1 मिसळला 11 झाली. 112. किती गुणाकार आला? 112. म्हणजे 56 गुणिले 2 किती झालं? 1120 गुणाकार आला. पुढचं गणित आहे बघा 600 गुणिले 840. 0 काढून घेऊ. अजून 0 बाजूला काढून घेतले. 1 2 3. आता कोण राहिलं? फक्त 64 गुणिले 6. कोण राहिलं? 84 गुणिले 6. 6चा पाडा 4 घरं मोजायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चोक 24. इथं 2 लिहिले, इथं 4 लिहिले. 6चा पाडा 8 घरं मोजायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चोक 24, 6 5 30, 6 7 36, 6 6 42, 6 8 48. 48 ची आणि 2 ची बेरीज करायची. 49 50. किती उत्तर आलं? 50. म्हणजे 504. बापरे, एवढा मोठा गुणाकार. अरे बापरे, 504. हा मोठा का वाटायला गुणाकार? कारण की आपले 0 असल्यामुळं. पण 0 हे कशासाठी आहेत? संख्या फुगवायसाठी आहेत. तर पुढे बघा आता 300 गुणिले 11. तर मी पहिल्यांदा काय करते? 0 बाजूला काढते. 0 बाजूला काढले. 11चा पाडा 3 पर्यंत मोजला. 11 1 11, 11 2 22, 11 3 33.
11 त्रिक 33. पुढचं गणित बघा आता. किती शून्य आहेत? 1 2 3 4. 4 शून्य मी बाजूला घेतले. 1 2 3 4. नंतर 5चा पाडा 1 पर्यंत मोजला. 5 1 5. किती गुणाकार आला बघा आपला? 50,000. सगळ्यांना समजले हे शून्याची गुणाकाराची गणित? ओके.